तांदळाच्या पिठाचे आणि आज आपण उकडलेल्या बटाट्यापासून तांदळाचे पापड बनवतोय। हे लाटायला जेवढे सोपे आहेत ना तेवढेच ते खाण्यासाठी एकदम टेस्टी हा पापड आहे। तुम्ही एकदा जर बनवून खाचाल ना तर 2 ते 3 किलोचे पापड बनवून ठेवचाल असा हा पापड आहे। व्हिडिओ मात्र तुम्ही सर्वांना शेअर करा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। तांदळाच्या पिठाचे आणि बटाट्याचे आज आपण पापड बनवतोय। पापड बनवण्यासाठी एक बटाटा मी इथं उकडून घेतलेला आहे। बटाटा आपल्याला उकडूनच घ्यायचा आहे आणि तो किसून घ्यायचा। किसून घेतला म्हणजे बटाट्यामध्ये गाठ राहत नाही म्हणून मी इथं बटाटा किसून घेतलेला आहे। आणि एक बटाटा घेतला की आपल्याला एकच वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला लाल मिरची चिरून घालायची आहे। या ठिकाणी तुम्ही हिरवी पण घालू शकता। चवीनुसार मीठ, थोडासा घरामधला सोडा जो आपण खातो तो म्हणजे भज्यामध्ये वापरतो तो, तीळ घालायचा आहे 1 चमचा एवढं आणि खसखस घालून घ्यायची आहे। तीळ आणि खसखस घालायचे त्यामुळे पापडाला ना चव खूप छान येते। त्यामुळे इथं आपण तीळ आणि खसखस घालून बटाट्यामध्ये पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहे। पहिल्यांदा पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं आपण नॉर्मल पाणी घेतलेलं आहे पीठ मळण्यासाठी। आणि आता हे पीठ मळताना जास्त घट्ट मळायची गरज नाही। आता इथं पहिला पेला एक आपण वापरलेला आहे आणि नंतर बघा मी इथं दुसरा पेला सुद्धा भरून घेतलेला आहे। त्याच्यामधलं मी अर्धा पेला एवढं पाणी वापरलेलं आहे म्हणजे आपल्याला 1.5 पेला एवढं पाणी लागलेलं आहे पीठ मळण्यासाठी। पीठ वाफवण्यासाठी इथं मी दुधावरची चाळण वापरत आहे। ह्या ठिकाणी तुमच्याकडे मोदकावरची असेल तर तुम्ही मोदकाची पण वापरू शकता, परंतु जेवढी मी कुकरमध्ये चाळण बसत होती ना त्याच मापाची चाळण घेतलेली आहे आणि पीठ ठेवून त्याला छिद्र मारून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला पीठ वाफवून घ्यायचं आहे। कुकरमध्ये खाली मी पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यावरती एक टोप ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ना पिठाची चाळण ठेवायची आहे। कुकरचं आता आपल्याला झाकण लावायचं आहे। कुकरचं झाकण लावून गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे। गॅसची फ्लेम फुल आहे आणि फुल फ्लेमवरती मी कुकरच्या 4 शिट्ट्या घेणार आहे आणि पीठ वाफवून घेणार आहे। इथं आपण ना 4 शिट्ट्या देऊन कुकरच्या पीठ वाफवून घेतलेलं आहे। पीठ ही छान असं वाफलेलं आहे। 4 शिट्ट्यामध्ये पीठ खूप छान असं वाफलं जातं। आता पीठ आपण बाहेर काढलेलं आहे। परातीमध्ये आपल्याला जेवढं लागतं ना तेवढंच पीठ मी इथं परातीमध्ये काढून घेणार आहे। तेवढंच पीठ घ्यायचं, जास्त पीठ घ्यायचं नाही। नंतर बघा इथं मी थोडंसं हातानेही केलेलं आहे, परंतु गरम होतं त्यामुळे नंतर मग मी इथं पावभाजीचा मॅशर घेतलेला आहे मॅश करण्यासाठी पीठ असं आपल्याला चांगलं थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे। मॅश केल्यानंतर मग आता आपण हाताने पीठ थोडंसं थंड झालं होतं ना मग नंतर मग मी हाताने मळून घेतलेलं आहे। 5 मिनिट एवढं पीठ आपण चांगलं मळून घेणार आहे आणि जे राहिलं होतं ना ते पीठ तसंच कुकरमध्ये ठेवायचं म्हणजे ते पीठ तसंच गरम राहतं। जेव्हा आपल्याला बनवायचं आहे ना तेव्हाच ते गरम गरम पीठ काढायचं, मळून घ्यायचं आणि इथं आता आपण बघा गोळे बनवून घेतोय। चाकूने आपल्याला एकसारख्या आकारामध्ये मी इथं गोळे कट करून घेणार आहे। जर तुम्हाला पापड मोठा बनवायचा असेल तर तुम्ही गोळा मोठा घेऊ शकता। मी जेवढे पापड बनवणार आहे ना मी जास्त मोठेही नाही आणि जास्त बारीक पण नाही, अशी मिडियम साईजमध्ये मी पापड लाटणार आहे। त्यामुळे मी इथं गोळे ना मी मिडियम साईजचेच बनवून घेतलेले आहेत। आता बनवून घेतल्यानंतर ते तळहातावरती चांगले मळून घ्यायचे। आपल्याला तळहातावरती गोळा चांगला मळून घ्यायचा। तळहातावरती गोळा चांगला मळून झाल्यानंतर अंगठ्याने आपल्याला चेक करायचं आहे, चीर वगैरे जाते की नाही असं चेक करायचा म्हणजे पीठ छान असं मळलं गेलेलं आहे। नंतर बघा इथं मी एक काचेचा कंटेनर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सर्व गोळे ठेवलेले आहेत आणि झाकून ठेवायचे आणि त्यामधलाच एक गोळा घेऊन इथं आपण लाटून घेणार आहे पापड। पीठ आपल्याला ना बोटाने पहिल्यांदा सरकावून घ्यायचं आहे आणि नंतरच मग इथं मी लाटणं घेतलेलं आहे आणि लाटण्याने ना आपण लाटून घेणार आहे। लाटताना बघा सहज अगदी पापड लाटला जातो कारण आपलं पीठ ना छान असं तयार झालेलं आहे। त्यामुळे एक जर तुम्ही उकडून घेतलेला बटाटा घेत असाल ना तर एकच वाटीना तांदळाचं पीठ घ्यायचं। जर आपण 2 वाटी तांदळाचं पीठ त्याला 2च आपल्याला बटाटे वापरायचं आहे। असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि पापड बघू शकता एकदम छान लाटल्या जातात, पापडाला चीरही पडत नाही। पापड आपण पोळपाटावरतीही लाटून दाखवणार आहे आणि
असे आणि मी 2 प्रकार दाखवणार आहे। बघू शकता एकदम पातळ असा आपण हा पापड लाटून घेतलेला आहे। आता आपण दुसरा पापड तयार करायला घेऊया। दुसरा पापड हिता आपण कागदावरती तयार करणार आहे। मी खाली एक कागद ठेवून घेतलेला आहे। बोटांनी पीठ पहिल्यांदा सरकवून घ्यायचं आणि नंतर दुसरा वरती कागद ठेवून घ्यायचा आणि थोडंसं पीठ बोटाने आपल्याला सरकवून घ्यायचं आहे। आणि नंतर बघा मी इथं काय केलेलं आहे, प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटने आपल्याला ना असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे। असं बघू शकता मी असं दाबून घेतलेलं आहे। असं पण आपल्याला एकदम छान असा पापड तयार करता येतो। आणि जी साइड जरा थोडीशी कडा जर मोठी वाटत असेल ना, ती थोडीशी अशी प्लेटने ना त्या कडांना बारीक करून घ्यायचे आहे। असं आपण ना दुसराही पापड इथं तयार केलेला आहे। बघू शकता तो सुद्धा छान असा झालेला आहे आणि पातळ असा तोही तयार झालेला आहे। इथं मी तुम्हाला दुसराही दाखवलेला आहे। आणि तिसरा पापड आता इथं आपण ना मिश्रण घेतलेली आहे, त्याच्यावरती आपण कागद ठेवून घेतलेला आहे। त्याच्यावरती आपल्याला पिठाचा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि मिश्रणने इथं आपण ना पापड तयार करून घेणार आहे। हाताने आपल्याला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे। इथं बघू शकता तिसराही पापड आपला तयार झालेला आहे। तुम्हाला जर लाटून बनवायचे असेल तर तुम्ही लाटूनही बनवू शकता किंवा प्लेटनीही दाबून बनवू शकता किंवा मिशनवरती जर बनवायचे असेल तर तुम्ही मिशनवरतीही बनवू शकता। इथं आपण पापड ना उन्हामध्ये वाळवण्यासाठी 2 दिवस ठेवणार आहे आणि आपले एका वाटीत तांदळाच्या पिठापासून आपले 30 पापड तयार झालेले आहेत। एकदम मस्त असे पापड तयार होतात। आता इथं बघा 2 दिवस एवढे आपण पापड वाळवून घेतलेले आहेत। आता आपण तळून घेऊया। तळण्यासाठी इथं मी तेल घेतलेलं आहे। तेल आपल्याला ना कढईमध्ये चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर मगच त्याच्यामध्ये मी इथं आता पापड सोडणार आहे। पापड सोडल्यानंतर इथं आपल्याला झालेली पापड चांगला तळून घ्यायचा आहे तेलामध्ये। बघू शकता मस्त अगदी आपला पापड ना असा फुलून येतो, तेवढाच तो खायला पण खूप छान लागतो। इथं आता आपण मी दुसराही पापड तुम्हाला तळून दाखवत आहे। इथं तुम्ही बघू शकता एकदम मस्त अगदी तळल्या जातात पापड। इथं आपण दुसराही पापड तयार करून घेतलेला आहे, म्हणजे तळून घेतलेला आहे। इथं बघू शकता मी 5 ते 6 पापड ना असे तळून घेतलेले आहेत। एकदम ना खायला पण छान लागतात। नक्की एकदा तुम्ही हे पापड बनवून बघा आणि लाटायलाही सोपे आहेत आणि जरी पीठ थोडंसं जरी थंड झालं तरी सुद्धा लाटल्या जातात पापड। आता इथे मी तुम्हाला तोडूनही दाखवते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।